आणि चंबाना मग उतरले तर ह्याला हिंद केसरीला बेंगलोरला. चंबाना सगळ्याची मारीत 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 चंबाना फायनल आलं राव. तसं त्याचा गेमच होता साहेब, लाकूडच हो गेम होता. आणि शेवटला कुस्ती दिल्लीच्या पहिलवान कोणावर आली, त्याचं नाव माझ्या लक्षात नाही. आणि हिंद केसरी चंबा मोठा मैदानानं फिरावं, महाड केसरी बाळू पाटील मैदानानं फिरावं असे म्हणणे. त्यावेळा पुकारलं की डबल महाड केसरी चंबा मोठ्यानं मैदानात फिरून जावं. मग चंबानाच्या हाताला 2 मुलं होती हातात अशी, आणि चंबानाने येडा काढून मैदानाने फिरलं तिथं. कारण बेंगलोरचे ते मुख्यमंत्री कोण तिथं तेव्हा कुस्तीच्या वेळा हजर होते. आणि त्यावेळा त्यांनी पुकारलं चंबा मुतळ्यांची परिस्थिती अशी अशी आहे, अर्धा एकर शेती आहे आणि 2 मुलं झाली. पैशासाठी चंबा मुतळा परिस्थिती पैलवानची अशी खराब झाल्यामुळे पैलवान पुन्हा आणि हिंदी केसरीला उतरल्यात. 2-3 मुलं झाल्यानंतर महाड केसरी डबल महाड केसरी चंबाना झाल्यात आणि ते पैशासाठी आता आणि पुन्हा उतरल्यात. मग त्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं चंबा जर हिंदी केसरी झाला तर चंबाला काय 40 एकर त्यांच्या गावाला रान देतो म्हणून. 40 एकर होय. आणि चंबानान साहेब त्या पैलवानाचं नाव मला लक्षात नाही, चंबानान त्याला मारलं, 4 मुंड्याची दाखव मारलं. 40 एकर रान त्याला 40 एकर रान चंबानाला दिलं. आणि जे भाऊ त्याच्या मिरवणुकीत नाचाय होतं त्याला अगोदर काही दित नव्हती, ते भाऊ पुढे मिरवणुकीत नाचायला. मग चंबानान त्या भावासने बी 5-5 एकर रान दिलं आणि आपल्याकडे 20-25-30 एकर. जय हिंद जय भारत. आज अशा एका ठिकाणी आलेलो आहे, हे आहे कोल्हापूर नगरी, जिला कुस्तीची पंढरी म्हणून ओळखलं जातं अशी कोल्हापूर नगरी. आणि या कोल्हापूर नगरीमध्ये ही फोटो बघा, हा फोटो बघितल्यावर लक्षात येते एक नामांकित पैलवान असणार आहेत. तेच पैलवान आपल्या शेजारी बसलेत, ज्यांचा फोटो आहे तेच पैलवान आहेत. यांचं नाव आहे पांडू म्हाडेश्वर, पांडुरंग म्हाडेश्वर. एक नामांकित पैलवान, महाराष्ट्र केसरी अप्पालाल शेख यांच्याबरोबर यांची कुस्ती झालेली आहे. हा अप्पालाल शेख यांचा फोटो आहे आणि यांची कुस्ती झालेली आहे खासबाग मैदानामध्ये झालेली कुस्ती आहे, आपण बघू शकताय. तर आता आपण पैलवान पांडुरंग म्हाडेश्वर यांच्याजवळ आलेला आहे आणि त्यांच्याकडून आपण थोडासा कुस्तीचा इतिहास जाणून घ्यायचा आहे. वस्ताद नमस्कार. हा नमस्कार. तर वस्ताद, तुमच्याकडून थोडंसं प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा जरा. पांडुरंग श्रीपती म्हाडेश्वर हे तुमचं नाव. हा. मग 1990च्या दशकामध्ये तुम्ही तालमीमध्ये होता. मी 78ला पहिल्यांदा तालमीवर मोतीवाला. 78ला आला त्यावेळी तुमचं वय किती होतं? 78ला त्यावेळेला माझं वय बघा 12-13 वर्ष होतं. मग त्यावेळी महाराष्ट्र केसरी कोण झाला 78ला? 78ला आता मला त्यावेळेला आम्ही लहान होतो तेव्हा म्हणजे महाड केसरी कोण झाला असं आठवत नव्हतं. ओके, बरोबर. दादा मग महाड केसरी 71-72 झालं तेवढं माहिती आहे आम्हाला. माहित आहे. 78ला अप्पा कदम झालेत मुंबईला. हा, महाराष्ट्र केसरी. हा, महाराष्ट्र केसरी मुंबईला मी बघायला गेलतो 78 कुस्ती. मग ते म्हणतो. होय होय, बघायला गेलतो मी. मग अप्पा कदम महाराष्ट्र केसरी झाला नाही? अप्पा कदम झाला. त्या अधिवेशनाला उपमहाराष्ट्र केसरी रामामाने झाला. बरोबर ना? होय होय साहेब. ती कुस्ती कशी झाली, रामामाने महाराष्ट्र केसरी वीर असं सगळ्यांनी वाटत. बर. आणि थोडी लोक आरडतीत अप्पा कदम होणार म्हणून. हा. कुस्ती लागली. अप्पा कदम बी उंच साहेब, रामामानेची बी उंची भरपूर उंच होते आणि रामामाने स्वभावाने बी शांत होते, अप्पा कदम बी शांत मारत होता. आणि कुस्ती लागली आणि रामामाने बाहेरची टांग लावली. टांग लावल्यावर अप्पा कदम मैदानाच्या बाहेर जाऊन 4 मुंड्यात चित पडला मैदानाच्या बाहेर कटऱ्यावर. आणि आत नंतर ती कुस्ती द्या नाही, बाहेर कटऱ्यावर रेलिंगला पडल्यामुळं आत आणून कुस्ती लावली साहेब ती. आणि 1 पॉइंट रामामानेवर घेतला तिने अप्पा कदम, त्यामुळे अप्पा कदम महाड केसरी झाला. नाही त्यावेळेला जर कुस्ती मध्ये असती तर रामामा महाड केसरी 100% झाला असता साहेब. 4 मुंड्या चित 6 फुटावरून वरनं खाली आलता अप्पा कदम. एवढा लांबडा माणूस टांग लावली ती बाहेरली, एवढ्या जोरात मारली, एवढ्या जोरात मारली. रेलिंगच्या बाहेर पडला, रेलिंगच्या बाहेर निम्मा अंग आत, निम्मर लकडकोडा बाहेर. ती कुस्ती बघितली 78ला मुंबईला. क्या बात आहे, क्या बात. तुम्ही फार भाग्यवान आहे. वडील तुमचे पैलवान होते? वडील आमचे गाव लेवलचे पैलवान होते. मी वडिलांनी एकुलता एक मुलगा, मला भाऊ बिऊ कोण नाही, त्यामुळे वडिलांची इच्छा काय मुलगा पैलवान व्हायला पाहिजे. मग मला तेव्हा गावात असताना 5-6 वर्षाचा मी होतो आणि त्यावेळेला यशवंत भाडळे म्हणून होते पैलवान. त्याच्याने आमचे वडिलांचे म्हणजे मित्र ते मग वडील आम्हाला त्याला काय म्हणायचे, यशवंत आमच्या पांडुला एवढा दररोज तालमीत तू घेऊन जा. मग ते यायचे, मला खांड्यावनं मी रडायचा, खांड्यावनं मला घेऊन ते जायचे. तिथे किल्लेदारांचं दुकान होतं, दुकानात मला चॉकलेट द्यायचे. ते बर चॉकलेट दिले की मी चॉकलेट खायला मिळते म्हटलं मी तालमीत जायचा. मग आपण ते खेळलेत की नाही की मला मातीत लोळवायचे, आपल्या अंगाचा घाम सगळा लावायचा माझ्या अंगाला, मला रॅड करायचे. मग मी सवय झाली दररोज मला जायची, चॉकलेट मिळतंय. मग दररोज मला न्यायला येणार ते यशवंत पाटील भाडळे म्हणून पैलवान होते. दररोज नेणार मला, चांगला पैलवान. दररोज मला 2-4 वर्ष त्यांनी खांड्याने घेऊन जायचं.
5-6व्या वर्ष 5 ते 6 वर्ष माझं वय असेल हा. दररोज मला घेऊन जायचं 2-3 वर्ष घेऊन जायचं मग नंतर मी जायला लागलो हं. मग तरी पण ते मुलं झाली तरी ते खेळतात बर बारडे पण खेळतेच बर बर मग तुम्ही घरची परिस्थिती नॉर्मलच होती आमच्या घरची परिस्थिती नॉर्मलच होती वडील चिरमुरं काढून विकायचे चिरमुरे काय होय चिरमुरं कोलावर लावून विकायचे मग आता तुम्हाला मला हा प्रश्न तुम्ही मोतीवाला येण्याचा योग कसा आला साहेब काय आलं दादचौले पहिलं आमच्या भागातले हं. शिरपती माकेकर दादू चौले हं. हे आमच्या भागातले मग वडील आमचं दररोज चिरमुरांची पट्टी न्यायला यायची गुरुवारची हं. गुरुवारी आले की ते मोतीबा तालमीतच वडील आमचे हा. असायचे कुस्त्या खेळताना बघायला मग म्हणायचे माझ्या पोरग्याला एक दिवस मी घालणार दादू मास्टर म्हणायचे माझ्या पोरग्याला घालणार तालमीत मग वडील मला म्हणले चल तुला कोलावर घालतो म्हणले हं. त्याच्या अगोदर मी 2 महिने मी तुरुंब्याला खेळायला होतो मी बाळासाहेब कळमकर आमच्या गावातला मित्र माझा आम्ही तुरुंब्यात डाव शिकायला राहिलो 2 महिने बर आणि तिथनं मला वडिलांनी कोलावरला पाठवलं मग तुम्ही एवढं डाव शिकणे म्हणा कुस्ती खेळणे मग तुम्हाला मानधन बिंद काय काय पैसे मिळत नव्हतं नाही साहेब. नुसता नाद म्हणूनच नाद करायचं म्हणून म्हणजे करायचं. फुकटच नाद होता नाद होय हा पण नाद होता नाद होता बरं मग परत पुढचा कसा प्रवास झाला मग साहेब मी कोलावरला एक 3 वर्ष राहिलो मोतीबागात मोतीबागला बर मग तेव्हा माझं वजन झालं 64-65 किलो वजन झालं 65-69 मग किलो. हे वजन किती आहे तुमचं हे 100 किलो बरोबर आहे बरोबर 100 किलो होय वजन होय होय आणि अशी तब्येत अशी तब्येत क्या बात आहे क्या बात मग आहे साहेब का नाही मी 3-3.5 वर्ष राहिल्यानंतर वडील आजारी पडले हा. आणि मग मी गावाला गेलो मग मला वडिलांनी गावाडच नेलं त्या 3.5 वर्ष टर्नओव्हर मध्ये हा तुमची वस्ताद कोण होते आंधळकर पहिला वस्ताद हाय देवच साहेब ओरिजिनल मारुतीच म्हणायचं आंधळकर पहिलवान गर्व नाही एवढा मोठा पैलवान जाकारता वीर हिंद केसरी गर्व नाही काय नाही आम्ही गाठ पडले की आमच्या तोंडावर असा हात फिरवणार साहेब फिरवणार एवढं? होय आणि जवळ घेणार असं पांडू काय करतोय काय नाही आमचं लग्न झालं तरी आम्हाला जवळ घ्यायचं ते मोठं झाल्यावर तरी गाठ पडले की पांडू कुठं आहेस अर्ले दिवसांनी भेटलाय तू काय करतोय धंदा काय करतोय शेती तुझी किती आहे सगळं हा. विचारायचं वाईट नादाला जायचं नाही पैसे 4 मिळवायचं धंदा करायचा राबायचं प्रामाणिक राहायचं असं पहिलं बोलायचं आंधळकर होय होय मग त्यावेळी तुम्ही 3 वर्ष ज्यावेळी तालमीत तुम्ही काढली म्हणजे हा. जवळ ही गोष्ट 1970च्या दरम्यानची असेल 70 मग 70च्या कालखंडामध्ये आंधळकरांच्या सान्निध्यात तुम्ही राहिला पण आहे. होय होय त्यावेळी आंधळकर कवा तुम्हाला तालमीत आत येऊन शिकवायचे आखाडा शिकवायचे डाव? आम्ही तेव्हा लहान होतो मी युतीचा किरण पाटील हा. बीजी किल्लेदार निघडले आमचे हा. आम्हाला ते घ्यायचे पहिलं सगळी खेळून झाली की नाही आम्हाला घ्यायचे आणि खेळवायचे आंधळकर स्वतः खेळवायचे बर बर आणि हे खेळत असताना तुम्ही त्या मोतीबाग मध्ये तुमच्या बरोबर आणि कोण जोडीदार होते त्यावेळी? विश्वास हा. एवढाचा विश्वास एक चांगला दुसरा युवराज पाटील म्हणतात माझी विश्वासची कुस्ती दररोज तालमीत असायची एवढाचा विश्वास दुसरा युवराज पाटील तो दुसरा देखना पान एकदम देखना पान बर त्याला दुसरा युवराज पाटील होणार म्हणायचे पहिला म्हणायचे आंधळ हम्म. पहिला यशवंत मोरे वाशीचे दिलीप पाडळीचा असे सगळे आम्ही त्यावेळेला खेळतो एकत्र मग मोठी पैलवान कोण कोण होते तुमच्या मोठे बरोबर? त्यावेळेला साहेब का नाही दादू चौले चंबा मुटणार रुद्राप्पा कलगुंडा हिराम बनकर बाळू पाटील कुडदरचा उपमहाराष्ट्र बाळबाडी बाळ- महाराष्ट्र हिरामन बनकर होता बरोबर हिराम बनकर होता बर मग तुम्हाला म्हणतोय शिरपती माकेकर अहो त्यावेळेला साहेब का नाही 400 मुलं तालमीत होती मोतीबागला हा. 400 मग मुलं तुमचा नंबर काही येणं मुश्किलच की आमचा नंबर याचा 8 वाजता संध्याकाळी बंद होता बंद होता आम्ही तेव्हा लावून 14 वर्षाचो हा. आमचा शेवटला नंबर याचा खेळायला. बापरे मग त्यावेळी कोण तुम्हाला असं बघायला बसल्यावर तुम्हाला असं चांगलं खेळणारा कोण आवडायचा पैलवान त्यावेळेला दादोमा युवराज पाटील खेळायची चांगली चांगले खेळ जटावर जोरात जोरात आणि चंबांना साहेब चंबा मुटनाळचं वजन 90-95 किलो तर ते 150 किलोच्या पैलवानावर खेळायचा म्हणजे युवराज पाटला बरोबर आणि खेळायचा जाधव बरोबर मूर्ती तिची लहान होती तर जोड तिची साहेब मोठी होती चंबानाची लय असं खटका लाकडावानी साहेब तब्येत अशी वातुळ बिलतुळ तब्येतच नाही वात वगैरे अजिबात नाही लाकूडच एवढं हे होय 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 युवराज पाटील व्यायाम करताना तुम्ही बघितलं तर काय साहेब मेन राजारामला का नाही मेन राजारामला युवराजांना जोर संध्याकाळी 4 वाजता जोर मारायचे 3:30 यायचे आम्हाला म्हणायचे निघवेकर चल म्हणायचे मग मी किरण पाटील युतीचा बीजी किल्लेदार आम्ही मेन राजारामला जायचं बरोबर 4 वाजता मग युवराजांना सगळं आवरून हातपाय धुणी यायचे लंगोट लावलेला असायचा मग आमच्याकडे वाळूचं खडं दिलेलं असायचं मोठं मोठं खडे युवराजांनी आणि ते आंधळेपणा का म्हणायचे 2,500 जोर यांचे मापून घ्यायचं 2,500 मग साहेब कसं घ्यायचं आम्ही विसरायचं त्यावेळेला म्हणून आम्ही 100 झाले की एक खडा बाजूला ठेवायचा 100 झाले की एक खडा असं ते हात ठेवला की 1,500 जोर मारते होय
आणि साहेब मग 10 मिनिटं बसायचं. हं. 10 मिनिटं बसले की त्यावेळेला मंग्या म्हणून आणि बशापा म्हणून मालिश होती. ती 5 मिनिटं हात मारायचे दंडावर, मालिश जरा करायची आणि पुढचा घाम तो बशापा रुमालनं सगळा पुसायचा आणि बारडीत ओतायचा. बापरे. बारडीत ओतायचा. पुन्हा 10 मिनिटं झाली की पुन्हा हात ठेवला की 1000 जोर. 2500 जोर. 2500 जोर. आणि जोर झाले की साहेब की 2500 बैठकी मारायची युवराजांना. 1500चा हप्ता 1500 मारले की नंतर 1000 जोर बैठकी. असं 2500 बैठकी आणि 2500 जोर असं त्यावेळेला युवराजांना मारते रोज. एवढं शरीर असून 144 किलो वजन असून 48 वजन 148 किलो वजन युवराजांना. आणि ते साहेब सगळ्यांनी घाम रुमालनं ते बारडीत पळायचा आणि बारडी पूर्ण भरली की व्यायाम बंद. मग आंधळपणा तालमीत आम्हाला आले गेला विचारणार, निघवे इकडे युवराजांनी जोर किती मारले रे? तर आम्ही खरं आहे ते सांगणार. एवढा लबाड सांगशील एवढं लक्ष आंधळपणाचं असायचं. बापरे. किती मारलं तर 2500 जोर 2500 बैठक मारले ना खरोखर. तुम्ही स्वतः बघितलं. आम्ही आमचं भाग्य समजतो. एवढं मोठं दातचोले पैलवान, चंबा अण्णा त्यावेळेला मोठे पैलवान. म्हणजे आता तुम्हाला सिकंदर शेख, शिवराज राक्षे त्यावेळेला आताच्या दादूमा युवराजच्या वेळा त्यांच्या कुस्त्या 25-30 नंबरला असायचं. एवढं मोठं पैलवान असायचं. एवढी बारकी पैलवान ही आता ही बारकी म्हणायची. ही म्हणजे एवढा मोठा आमचा शिवराज असून सुद्धा. होय आपला पृथ्वीराज मोहोळ ही यांच्या 25 नंबरला कुस्त्या साहेब. एवढे मोठं पैलवान. टोपाना गोजगे ते जरी 148-49 किलो वजन. दांडगे आपला लक्ष्मण वडार, रसूल हानीफ मोठं पैलवान. तर हे तसं पैलवानच साहेब इथनं पुढे होणार नाहीत. एवढं मोठं नाही होणार. आणि आपला तुम्हाला सांगतो लक्ष्मण वडार एकदम गरीब परिस्थितीनं पैलवान झालेला. एकदम गरीब. दातचोले बी तसाच. दातचोलेचं वडील की नाही साहेब माझ्या गावाजवळ गाव त्यांचं. आमचं वडील सांगितलं त्याला कोलारला घातला शाहपूर तालमीत. कुणाला दातचोले पैलवानला शाहपूर तालमीत घातला. आणि चिरमुरिया भट्टे त्यांच्या गावात होते. दातचोल्याला भाऊ 3-4 बहिणी 4 जणी. आणि परिस्थिती एकदम बेकार व्हायची. मग त्यांचं वडील काय करायचं, तुमच्याकडलं भात घ्यायचं, 10 पोती भात घ्यायचं, ते चिरमुरं काढायचं, ते कोलावर जाऊन विकायचं, मग तुम्हाला थोडं पैसे द्यायचं, मग दुसऱ्याकडलं घ्यायचं भात. असं वडिलांनी करून त्या खर्चाला घालून दातचोल्याला पैलवान केला. दूध तुमच्याकडनं घ्यायचं महिनाभर, तुम्हाला निम्मच पैसे द्यायचं. द्यायला परत पैसेच नव्हतं. परिस्थिती एवढी बेकार होती दातचोल्याची. आणि मग ते दातचोले पैलवानला खाया घालून असा मोठा पैलवान केला. मग लोकांनी दूध दिलीत पैलवानला, तशी फुकट दिली, कोणी पैसेच मागाय नाहीत. आणि भात जवळजवळ दिलेला लोकांनी पैसे मागा नाहीत. कारण दातचोले पैलवान व्हायला मोठा म्हणला. आणि आठवड्याला शनिवारी कुस्ती असायची खास भागाला करणार. आणि कुस्ती आठवड्याला मारणार. एवढा चांगला. तुम्ही स्वतः बघितलेलं? आम्ही स्वतः. दातचोले दंड लय मोठे होते साहेब. कसं होतं दातचोले पैलवान 800 ते 900 जोर मारत. लय झालं तर 1000. आणि बैठक 5-7ची बैठक मार. एवढं कमी? होय. युवराज तुलनेत म्हणजे दातचोले काहीच का व्यायाम करतो. आता मग काय करते साहेब, सकाळी रात्रीचं पहाटे रनिंग करून यायचं. युवराजांना बी रनिंग करायचं. ते रनिंग शिवाय स्टेडियम मध्ये रनिंग करायची. रनिंग करून आलं की आम्ही असायचं रनिंगला त्यांच्यावर. रनिंग करून आलं की नाही की आंधळ पैलवानचं खोरं होतं, 110 किलोचं खोरं होतं. त्या खोऱ्यान दातचोले पैलवान 3-4 वेळा तालीम करायचा, हौदा करायचा. 3-4 वेळा. जुना आता तालीम जुनी मोठी बघा की नाही, 3-4 वेळा हौदा करायचा. त्याच्यामुळं दातचोले पैलवानचा दंड घेऊ. दुसऱ्या पैलवानच्या हातात असा दंडच मावायचा नाही. एवढा मोठा दंड. आणि मांड्या काय? मांड्या बी तशाच हो. शरीर दृष्टीच मोठी होती. ही पिंटरी एवढी घावायचीच नाही. हे आमच्या अंगासारखा दंड होता दातचोले पैलवान. बापरे. एवढा मोठा. युवराज पाटील पण असाच. युवराज पाटील बी तसाच. युवराजांना जोर मारायचे असते. युवराजांना उकरीत नव्हते हौदा कधी. नव्हतं? नाही. हौदा कधी उकरीत नव्हतं. तर हे दातचोले हौदा उकरायले. चंबा मोठना ते बी उकरायचे हौदा. 2-2 वेळा उकरायचं चंबाना. त्यामुळे वजन एवढं 100 किलो घ्यायचं, उकरायचं, वाकायचं. यांच्या अंगाकडनं घाम साहेब पावसात भिजल्यावर घाम पडायचा. बापरे. आणि साहेब कुस्ती ठरली का नाही दातचोले म्हणा, चंबाना नाही युवराजची, तर त्या जोडीतली 20 पोरं असायची. त्या जोडीतली दातचोले पैलवान जोडीतली 20, चंबानाई ठरली तर चंबानाची जोडीतली 20, अशी युवराजाने ठरली तर युवराजाने जोडीत 20, हिरामची ठरली तर हिरामची 20. म्हणजे 20 पैलवान अंगावर सोडायचा आंधळ पैलवान. एक झाला की एक झाला की. आणि मग दातचोले पैलवान असून दे, युवराजांना असून देत, असे 18-20 जण झाली की नाही आरडायची, सोडा म्हणून. पैलवान सोडित नव्हतं बाहेर. 2 तासात मातीतनं बाहेर सोडणार नाहीत म्हणून साहेब ते मोठं पैलवान झालं. 2 तास आखाड्यात खेळायचे. आता 5 मिनिटं झाली धापाल ते पैलवान. 2 तास आखाड्यात खेळायचे म्हणून एवढं मोठं पैलवान झालं.
काय अहो सांगता? मैदानला युवराज दादचोल्याची आणि सतपालची कुस्ती हम्म. बेळगावला 1.5 तास साहेब कुस्ती झाली. हा. 1.5 तास. मग सतपालला मारलं. काय आलं साहेब, दादचोले पैलवान सतपाल पूर्ण भेंडाळ आता, पूर्ण म्हणजे पूर्ण सतपाल भेंडाळ होता. दादचोल्यानं ठोका असा मानू टाकला की सतपाल ह्याकडला जायचं, इकडनं ठोका टाकला की ह्या जायचं, कारण त्याचं नशीबच नव्हतं. काल धरून सतपालला आणलं आणि लांगत बोट घातली दादचोले पैलवाननी, कारण दादचोले पैलवानचं डाव सगळं सतपालला माहिती होतं आणि सतपालला सगळं दादचोले पैलवानचं डाव होतं माहिती. आणि दादचोले पैलवाननं जेव्हा परदेशात गेली तेव्हा सतपाल पैलवान 72 किलो होता आणि दादचोले पैलवान हेवी गटात होता. त्यावेळेला ही भारतातून दोघांची निवड झाली. मग 72ला त्यानं सुवर्ण पदक मिळवलं सतपालनं आणि हेवी गटात 125 किलो गटात दादचोले पैलवान रौप्य पदक मिळवलं. ही परदेशात 40 देशाच्या स्पर्धेला गेलते आणि दादचोले पैलवानला मॅटवर खेळायचं माहित नव्हतं. मॅटवर खेळायला कोणी शिकवलं? सतपालनं. आणि मातीतलं डाव सगळं सतपालला दादचोले पैलवान तसं दाखवलं. आणि मग तो डाव ते सगळं डाव कनी दादचोले पैलवान काय करतो हे सतपालला सगळं माहित झालं. आणि सतपालचं डाव सगळं दादूमासने माहित झालं. आणि सतपाल दादूमापेक्षा सतपाल एक 8-10 वर्षांनी लहान होता. दादूमाचं वय पुढे वाढत गेलं. आणि कसं असं साहेब, 16-17 वर्षापासून अंगात करंट येत जातोय. ते वयाच्या 26-27 वर्षापर्यंत करंट असतोय. 27 झाले की अंगातला करंट कमी येत जातोय, तेवढाच 10 वर्ष करंट अंगात असतोय. तुम्ही आता विचार करा, दादचोले पैलवानचं 28-29 वर्ष वय आणि सतपालचं 20 वर्ष वय. दादचोले पैलवानला त्यानं कसं मारलं आपल्या स्पर्धेत कोल्हापूरला मारलं. पहिला पट काढून त्यानं कनी पहिला पॉइंटवर दादचोल्यावर त्यानं काढला खासबागच्या मैदानात. आणि मग काय ते विजय सतपाल झाला पॉइंटवर. नाही. आणि बेळगावात काय झालं? बेळगावला साहेब झालं, दादचोले पैलवान त्याला खाली धरून आणलं आणि फौजदार किस्सा दादचोले पैलवान मारायला गेले. फौजदार किस्सा म्हणजे कसं की लांगाशा धरायच्या, छाती मारायची पाठीवर किंवा पाय मारायचा पुढच्या हातावर आणि असं फिरवायचं. मग ते सतपालला माहिती होतं मामा आता काय करणार आहे. आणि दादूमाने लांग धरली हसडाची मारला का नाही, त्यांची लांगच हातातली तुटली. ती लांगची रस्सी तुटली नाही का नाही, मामाने मारला पाय त्याच्या हातावर आणि त्यानं हात वर केल्यामुळे पाय गेला पोटाखाली, पाय सतपालच्या पोटाखाली. आणि दादूमाच्या ह्या हातातनं लांगच्या नाड्या तुटल्यावर मामा आपोआपच मागं पडलं. आणि सतपालनं असं मागं बघितलं, आम्ही पुढत होतो, असं बघितलं मागं आणि पाय धरला आणि वर उठलं, उभा राहिलं. चितच मामाची झाला. म्हणजे त्यावेळी चुकून पडले. तर त्यावेळेला साहेब पेपरला आलतं कुस्ती खेळला दादू चौले, परंतु जिंकली सतपाल म्हणून असं पेपरला आलतं. काय सांगता? आणि तुम्ही जेव्हा तालमीत खेळत होता का नाही त्यावेळी आणि चांगली पैलवान कोण कोण होते? गुलाब बर्डे चांगला होता. गुलाब बर्डे एक नंबर. गुलाब बर्डे, बाळू पटेल कुडतेचा, त्यावेळेला काळाम तालमीत संभा पैलवान कुडतेकर, शिवाजी महाराजांनी पैलवान संभा कुडतेकरचे साहेब कनी आणि कर्तारची कुस्ती कराडला होती. तुम्हाला सांगतो थोडक्यात विषय. संभा कुडतेकरला पोट नाही काय नाही, मांड्या अशा मारुतीवानी आणि छाताड असं होतं संभा कुडतेकरांचं. आम्ही कुस्ती बाहेर गेलो ते बुलेटवरनं. आणि कर्तार बी चांगला पैलवान साहेब, सतपालच्या खालोखाल. आणि कुस्ती चालू झाल्या संभामा पटाला पडले आणि त्याला घेतलं खाली, कुणाला कर्तारला. आणि कर्तारला घातली स्वारी घालून निम्म मैदान हा बिगलं ते त्यानं. एवढा बोजा संभा पैलवानचा 100-125 किलोचा, त्याला असा हसडं मारून निम्म मैदान वाकवीत नेलं त्याला. आणि मानव हात चढवला तर टोपानं सतपाल आत आलीत कुस्ती लावायला, आत आलीत आणि त्यांची कुस्ती सोडवली. आणि त्यावेळेला कर्तारला संभा पैलवान मारित. होय. काय सांगताय? चांगल्या जोडीतला संभा पैलवान होता साहेब. त्याला संभा पैलवान जर काय वेळ झाली नसती की नाही तर तो दादोमाच्या जोडीत आज असता रे बघा, एक नंबरचा पैलवान झाला असता. म्हणजे महाराष्ट्र झाला असता आता 100%. त्याच्यानी काय वेळ झाली नाही, त्यांचं वजन 125 किलोवरनं 50 किलोवर आलं. काय सांगताय? होय. म्हणजे मरत्यालाच वाचला. नाही तर मोठा पैलवान साहेब, एक नंबरात पैलवान झाला. संभाजी पाटील उपमहाराष्ट्र. नंतर साहेब त्यांनी तालमी जाऊन 4 वर्ष राहिलेत. ते आजारातनं बरं झाल्यावर मग मग आणि तब्येत त्यांची आयदेशी झाली. बापरे. त्यांची आग्नेल निगुरूची खासबाला कुस्ती लय जोरात मोठी झाली. आग्नेल निगुरू दादूमाच्या वेळा 2 नंबरचा पैलवान, भारी पैलवान आग्नेल निगुरू, गरीब पैलवान तर कुस्ती करणार 1 नंबर. त्यावेळा चंबानाची संभा पैलवानची कुस्ती झाली खासबागला. संभा पैलवानना का नाही अशी स्वारी हप्त भरलं आणि चंबाना हुशार हो, सगळे मैदान आरडायला तर पडला चंबा पडला म्हणून नाही एवढं इथभर राहील तर खाली. आणि काय चंबानं त्यात केलं तिथं कधी काय कुणालाच कळाय नाही. चंबानं ढोंगान टेकलं आणि चंबाना इथभर नुसती पाठ टेकाई राहिली खाली. खाईने काय केलं नाही, कुणाला काय कळायचं नाही. आणि चंबाना उरावर संभा पैलवानच्या. काय सांगतोय? कळालं नाही. चंबानाचं तसा डावच होतं तिथं. लय
चिकाटी फास्ट. साहेब ते कसं चंबानाचं दोन्ही हाताने टांग हलवणार. त्याचं दोन हातपाय पैलवानचं चुकून हातपाय चालतात हा, नाहीतर एका पैलवानाचं नुसतं हात चालतो किंवा पाय चालतो. हे कसं दोन्ही त्याचे हातपाय दोन्ही बी चालायचं चंबानाचं. चारी साईडनं खेळायचा. चार तुम्हाला सांगतो मैसूरला कुस्ती होती. हरिश्चंद्र बिराजदार बी चांगला पहिला, एक नंबर पहिला. हरिश्चंद्र बिराजाची चंबानाची कुस्ती होती. मग आमचं वडील का नाही बेळगाव असून देत मैसूर असून देत जायचं कुस्ती बघायला, पुण्याला असून देत वडील आमचं न्यायचं मला संघ. आणि आम्ही गेलो मला म्हणले मैसूरला जायचं कुस्त्या बघाय. आम्ही दोघं तिकडे गावातले म्हातारे आमच्या वडिलाचे मित्र आणि आम्ही गेलो की मैसूरला. आणि मग चंबानाची ही जी कुस्ती बिराजदारची कुस्ती बघितली तर बिराजदारला चंबानानं मारलं. लय जोरात कुस्ती झाली साहेब. बिराजदारला चंबानानं मारलं. आणि नंतर सतपालची बिराजदारची खास बेळगावला कुस्ती बिराजदारनं मारलं सतपालला. आणि नंतर 15 दिवसांनी कुस्ती चंबानाची सतपालची. सतपालनं मारलं चंबानाला. म्हणजे सगळं उलट म्हणजे झालं. म्हणजे चांगली एकमेक म्हणजे नशिबाचीच कुस्ती म्हणून. नशिबाची. तुम्हाला म्हणतो नंतर मैसूरला आणि कुस्ती रसुलानी साहेब गरीबाचा पैलवान, एक नंबर खेळणार. जरा कमी नाही तर दादूमाया जुडतो साहेब, एक नंबरात रसुलानी. देखना पैलवान उंची केवढी साहेब, भोज्या बिज्या होता. तर ते जरा जातीनं हे झाल्यामुळे त्याला पुढं वाव मिळाला नाही. खरं होय. कुस्ती साहेब राजकारण नको पाहिजे, सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळावे साहेब. हे वाईट वाटते हो. आता साहेब गुंडा पाटील 10 वेळा माडकशी झाला असता किंवा हे राजकारण साहेब तालमीत शिरल्यामुळे नाही चांगल्या पैलवानांचं वाटोळ होतंय. बरं ते आपल्या राजकारण झालं गुंडा राजकारण त्याला खेळूच द्या नाही हो. नाही तो महाराष्ट्र झाला असता 100%. एवढा चांगला. होय होय होय. वाईट वाटते हो साहेब त्यांचं. होय वाईट वाटते. म्हणजे आता युवराज अण्णा साहेब गुंडा पाटलाचं झालं त्याला खेळूच कुठं द्या नाही तर तिच्या नशिबान तो शेना केसरी झाला. युवराज अण्णा तेव्हा जे करतार युवराजांना सतपालला मारला, युवराजला करतारनं आव्हान दिलं मी कुस्ती करतो म्हणून. तर युवराज पाटील म्हणले कोलावरत का म्हणले मी तुझ्यात मुंबईत दिल्लीत खेळतो म्हणले, कुस्ती लावा माझी. तर ते युवराज अण्णाची कुस्ती लावाय नाही हो. नाही तर युवराज अण्णा जवळ 25-50 लाख रुपये मिळेल असतं. युवराज अण्णा मिळेलं असतं त्यावेळेला. कुस्ती लावाय नाही हो राजकारणामुळे तालीम संघाने कुस्ती लावाय नाही. मग ती का लावाय नाही त्यांच्या देशाने माहिती. आम्ही लहान तेव्हा तर तुम्हाला म्हणतो सुरेश कुमार बरोबर कुस्ती लावली असती. सुरेश कुमार एक हिंदी केसरी झाला होता. त्याला मारला असतं युवराज पाटलाने. अहो त्याला त्या युवराज पाटलाचं वय 19-20 वर्ष होतं. एवढा अंगात करण साहेब होता त्याच्या, कुणालाच ठेवलं नसतं त्यानं. तसं गुंडा पाटलाकडे पण करंट होता. गुंडा पाटलाकडे गुंडा पाटील वजन लहान हो, खेळायला चांगला होता. कुणाला ऐकायचं नाही त्याच्या गटात ते कुणाला ऐकत नव्हता. काय सांगता. होय होय. त्याच्या गटात कुणाला ऐकत नव्हतं. ते अन्याय झाला. अन्याय झाला. आणि हे तुम्ही त्याला बघितले. आम्ही बघितले साहेब. आता युवराज अण्णाची जबीर झाराची कुस्ती ठरली ती पाकिस्तानचा. जबीर झारा म्हणजे गामाचा नातू ती कोलावर ठरली ती कुस्ती. तर ती झारा पैलवानचा आट्या घाला झारा पैलवान वारले, नाहीतर ती कुस्ती बी झाली असते. आता युवराज अण्णा काय स्पर्धेला याला जातो म्हणते हो, त्यासाठी न्यायलाच नाही स्पर्धेला. महाराज केसरी झालं युवराज पाटील साहेब 16 वर्षी युवराज महाराज केसरी. आणि महाराज केसरी कुस्त्या बघायला युवराज गेलेला होता. युवराज लय डेअरिंग बाई युवराज पाटील. आम्ही अण्णा म्हणायचं जाताना मला म्हणले पांडू मी गेलतो बघ महाराज केसरी स्पर्धेला बघायला गेलतो रे असं मला बघायला गेलो. तिथे गेला मला वाटलं वजनच द्यावं म्हणून युवराजांना वजन दिलं. आणि मग तालमीत आमच्या तालमीतली हिराम बनकर ही सगळी युवराजांना चढ होती. तालमीत श्रीपती मार्केकर ही सगळी चढ होती. आणि तिथे गेल्यावर ते वजन दिल्यावर नाही हिरामन बनकर सुद्धा त्यानं मारलं. मग आंधळ मारले. मग त्यावेळेला आंधळ पहिला काय म्हणले युवराज तू लहान आहेस म्हणले आणि तू हिरामनला बाय दे, तुला हिरामन भारी आहे तालमीत खेळायला. तो होय म्हणला वाजतात. मला तालमीत हिरामन बनकर हिरामन नाव माझ्यापेक्षा मोठा आहे. तर मैदानात म्हणला कशी होती कुस्ती बघूया की. युवराज पण डेअरिंग मारतो. पहिलवान म्हणला मी खेळणारच म्हणला. मला मारलं तर मारू दे की म्हणला. एका तालमीत असलं तर पहिलवानचं काय म्हणणं खेळून मारू दे. एका तालमीतला तुम्ही खेळू नसा. एका बाय आता हिरामन मोठा तो यश हिरामनला तू बाय दे, तू नंतर होशील. तर युवराजांना काय म्हणालं नाही मी म्हणला मी खेळणारच म्हणला. मला म्हणला तालमीत भारी आहे माहिती आहे, मैदानात कोणी बघायचं म्हणलं कोण भारी आहे कोण नाही ते. आणि कुस्ती खेळणार म्हणलं मग पहिला म्हणले खेळ म्हणले. आणि हिरामन बनकरचा काढला पडते की नाही पहिल्या मिनिटालाच उरावर. मिनिटालाच उरावर मारलं. पहिल्या मिनिटाला त्याला मारल्यावर ह्याला मारलं रघुनाथ पवारला. बिजली मल्ल रघुनाथ पवार आपल्या ह्याचा मिलिटरीचा पुण्याचा त्यालाही मारलं.
युवराज तो पण मोठा पैलवान. मोठा पहिला. बरं. आणि मग ह्यो महाड 16 वर्षी युवराज महाड केसरी झाला आणि तो नंतर मग वर्ष 2 वर्षांनी रघुनाथ पवार महाराज केसरी झाला. बरोबर. रघुनाथ पवारचा साहेब चांगला खेळणारा माणूस, पहिलवान चांगला होता. चांगला पैलवान. तर पहिला पुणे जिल्ह्याचा महाराज केसरी रघुनाथ पवार. तर युवराज पाटील ह्यो महाड केसरी होईल असं कोणाला वाटत नव्हतं. आणि फायनल मॅच कोणासंग झाली त्यांची? रघुनाथ पवार बरोबर. सेमीफायनलला हिरामणकर बरोबर आणि फायनलला रघुनाथ पवार. रघुनाथ पवार उपमहाराज केसरी त्यावेळी झाले 74ला. आणि 75ची महाराज केसरी रघुनाथ पवार 1 वर्षानं. बरोबर. बरोबर. युवराज पाटीलवर डेअरिंग होतं, धाडशी होतं लय युवराज पाटील, त्यामुळे ते जिंकत गेला. तर माझा तो साहेब कोल्हापूरला खासबागला कुस्ती होती. पहिल्यांदा कुस्ती झाली युवराज सतपालची. आधी पहिले युवराजने विजयकुमार हिंद केसरी विजयकुमार त्याची मला घेतलेली भारत केसरीने हिंद केसरी एकदम झाला. तिची साहेब युवराजची तिची कुस्ती होती खासबागला, आम्ही बघायला होतो. मला माहिती आहे. तर युवराजानं पहिल्या स्टार्टात पट काढून त्याला खाली घेतली, एक लिंगी गाठली आणि मारलं त्याला. मारलं कुणाला? विजयकुमार मारलं. आणि नंतर मग सतपालजींनी युवराजची ठरली कुस्ती. सतपालला तसं पहिल्यांदा पट काढून घेतलं आणि एक लिंगी घातली. तर सतपालनं ते मान्य करायला नाही. एक लिंगी साहेब चितपट होत नाही हो, निम्मे बाजू टिकते या कुस्ती व्हाय नाही म्हणला कोण? सतपाल म्हटलं. मग पुन्हा कुस्ती कराडला ठरली. कराडला साहेब कुस्ती अशी झाली जोरात. युवराज सतपालनं का नाही, युवराज ताकदीने जास्त होतो आणि सतपालचं वय वाढलेलं तेव्हा 28-29 वर्ष सतपालचं आणि युवराजचं होतं 19-20. जसं दादुमाचं आणि सतपालचं वयात होतं तसं ते होतं. सतपाल वयान जास्त व्हायला, करण अंगाडला कमी यायला आणि युवराज पाटील मध्ये वाढायला. आणि सतपालला ठोका टाकला की सतपाल असं बाजूला पळायचं. सतपालनं लकोड कोटा धरला आणि आत येईना म्हटलं. युवराजनं लांग धरली आणि आत ओढीत आणलं. भ्याल होते. आणि जे चप्पल पीक साहेब झाले की नाही मैदानात, कडिंगल किती वरनं उडायचे डोक्यात आमच्या, आणि चप्पल किती एक दुसऱ्या पेपरला आलं, एक ट्रक चप्पल जमली म्हणून. काय सांगताय? दुकान काढलं चप्पल. आणि मग सतपालला आणला आत, आणलं आणि कुस्तीला आणि पुन्हा लावली आणि युवराजांना असं मिट्टी मारलेली लावली ढाक वर सतपालला. तर ते कडला सतपाल युवराजांना निम्मात चित झालता असा कडला, म्हणजे लक्कड कोट्या कडला गेली कुस्ती. ते आज जर असते की नाही तर वेगळंच चित्र झालं असतं. युवराज पडले असते मध्ये जर ढाक लागली असते तर. बरं. मग तर ते परत ढाक लावली आणि ते नंतर खेळणं होते. सतपाल पळालच बाहेर नाही म्हणलं. पळाल्या बाहेर मग परत कोल्हापूरला कुस्ती ठरवली खासबागला. मग खासबागला ठरवल्या. आम्हाला काय वाटत सतपाल अगोदर पट काढते युवराजांचा कुणाला युवराजांचा भोजा बी तवा झाला, फुल व्यायाम बी फुल 20 जणांसंगड तालमीत खेळतो युवराजांना तवा दादमग खेळतो. पहिल्या स्टार्टलाच त्याला सांगितलं आंधळेपणा नेहमी दाचवले नेहमी पहिल्या स्टार्टलाच पट काढायचा म्हणून. ते काढते त्याच्या अगोदर पट आपण काढायचा. दुहेरी पट येणं काढला हो युवराजनं. जे गेलं कारण खायनं उचललं ते वरनं टाकलं खाली. आणि जमिनीला असं सतपाल बसलेलं असं जी मिट्टी मारली ती वर डोक्याच्या वर त्याचं पाय होतं युवराज सतपालचं. 3 पुट्ट्या लागोपाठ तशा टाकल्या उचलून डायरेक्ट वरनं खाली 3 वेळा. जमिनीवर पडले की वर उचललं, जमिनीवर पडले की वर उचललं. त्याला पुढचं काय दिसणार कुणाला? सतपालला. आणि त्याला काय दुसरा डाव कुठला युवराजनं करायला नाही. असं फिरलं इकडं आणि असं नुसतं छातार धरलं त्याचं आणि असंच मोडलं आणि उराव बसले. आणि त्याला विचारलं कुस्ती झाली काय म्हणून, मान्य आहे का तुला म्हणून. असा युवराज होता त्याला मैदानात कुस्ती झाली का म्हणून शेडू मारला असा. आणि ते झालं. आता लक्ष्मी वॉर्डर पैलवान कसा हो साहेब? लक्ष्मी वॉर्डर बी परिस्थिती लय गरीब, वाईट वाटतंय साहेब, वाईट वाटतंय. पण त्याचा पैलवान चांगला होता साहेब का नाही. तुम्हाला म्हणतो आम्ही बघायचं, आमची ओळख नव्हती तर बघायचं लय परिस्थिती लक्ष्मी वॉर्डरांची गरीब. कपडे त्यांची फाटकी असेल साहेब. तुम्हाला म्हणतो सुरेश साळुंखे मला सांगा, ते आमदार होते सुरेश साळुंखे. तेव्हा आम्ही शिवसेनेत होतो आणि बाळासाहेब ठाकरे आले ते सर्कट हाऊसला आणि ही ज्योतिबाला निघालते. ज्योतिबाला निघाल्यावर बाळासाहेब ठाकरे म्हणले, अरे सुरेश, त्या रस्त्याला लक्ष्मी वॉर्डर डबल महाड केसरी इथं कुठं तिथं गाव आहे ना? तर सुरेश साळुंखे म्हणले, साहेब इथं पुढंच गाव आहे केरली म्हणून. तर म्हणले पहिल्यांदा व्यवस्थित आहे काय? सुरेश साळुंखे म्हणले, माझी त्यांची काय आता भेट व्हाय नाही, बघूया म्हणले. चल म्हणले गाडी वळू तिकडं कुठं आहे तिच्या. मग तिथे हॉटेलमध्ये विचारलं पहिलवान कुठे भेटतील. तर म्हणले खनिव जावा, खनिवर दगड फोडायला लागले पहिलवान. आणि मग बाळासाहेब ठाकरेंची गाडी अशी खनिच्या साईडला लावली आणि बाळासाहेब ठाकरे गाडीतनं खाली उतरले, सुरेश साळुंखे गाडीतनं खाली उतरले आणि वरनं हाळी मारली ते पहिलवानला. आणि पहिलवान घन घेऊन दगड फोडायला ते वर. पहिलवान बघितलं तर बाळासाहेब ठाकरेंनी सुरेश साळुंखे आले म्हणल्यावर खाली
वर रुमाल होता खांद्यावर, हं. खायला रुमाल घेतला आणि तोंड पुशीत घाम पुशीत वर आला. बनियान फाटक. पाठीमानं बन्यांच्या चिंध्या झालेल्या. हा. आणि मग वर आला आणि आता घाम पुसला शर्ट घातला. हं. बनीन फाटलेली दिसते म्हणून हं. चड्डी फाटलेली. एवढी परिस्थिती वाईट हो. हा. आणि मग बाळासाहेब ठाकरे म्हणले डबल महाराष्ट्री लक्ष्मण डबल महाराष्ट्री म्हणले तुम्ही हं. आणि दगड फोडायचं काम करताय. हं. तर साहेब आमच्या वडिलांचा धंदा येतो आणि माझी परिस्थिती अशी आहे म्हणले. तू म्हणले गाडीत पहिला तुम्ही बसा गाडीत. मग गाडीत त्यासनी घेतलं. वाईट वाटते साहेब, डोळ्यानं पाणी येते. गाडीत घेतलं आणि ज्योतिबाला गेली साहेब. ज्योतिबाला घेऊन गेली आणि सर्किट हाऊसला आलीत. मी त्यावेळेला सर्किट हाऊसला होतो. त्यावेळेला भिक्षेट पाटील महापौर होते. सुरेश साळुंखेला म्हणले सुरेश, बाळासाहेब ठाकरे म्हणले सुरेश भिक्षेट पाटलाला बोलवून घे म्हणले. महापौर आहेत म्हणले कोल्हापूर, त्याने बोलवून घेतलं बोलवून. आणि लक्ष्मणराव तिथं खुर्ची बसले होते. भिक्षेट पाटलाला म्हणले तर महापौर साहेब, बाळासाहेब ठाकरे म्हणले महापौर भिक्षेट पाटील ना तुम्ही. तर बाय हे पहिल्यांदा तुम्हाला कोण माहिती आहेत काय डबल मार्गजरी. तर ते म्हणले लक्ष्मण वडार. पहिल्यांदा जरा उठा म्हणले, तुमचा जरा शर्ट काढा आणि पाठीमागला बनेन दाखवा म्हणले. मग ते वडार पहिल्यांदा वाईट वाटलं. लक्ष्मणाच्या डोळ्यानं पाणी आलं साहेब. आणि मग त्यांनी शर्ट वर केला आणि भिक्षेट पाटलाला दाखविलं. ज्या शाहू महाराजांनी म्हणले तालमी कोल्हापूरला निर्माण केल्या, त्या तालमीचं नाव म्हणले कोल्हापूरचं नाव यांनी भारत देशात केलं. आणि ह्या पैलवानची महापौर साहेब, ह्या पैलवानची ही दशा आजच्या आज म्हणले ह्यांची ऑर्डर काढायची म्हणले. मला बाकीचं काय सांगायचं नाही म्हणले. ह्यांची आजची आज ऑर्डर काढायची, मला कुठं ते आता कुठं महानगरपालिकेने घ्यायची ते घ्या. एवढी वाईट दशा पैलवानची मला बघायची नाही म्हणले. नाही तर म्हणले लक्ष्मण तू चल माझ्याकडं, तुला मी आयुष्यभर पोचतो. माझ्याच बशी राहत तिथं. बाळासाहेब म्हणले मुंबईत तू माझ्याच बशी राहा, तुला आयुष्यभर पोचतो मी. तर मग पहिल्यांचं लग्न झालेलं होतं. पहिला म्हणले माझं साहेब माझं लग्न बिन झालं. कोणते म्हणले तुझ्या मला बायकोला घेऊन ये मुंबईला, तुला बंगला देतो तिथं, मुंबईला घेऊन राहा म्हणले. मग भिक्षेट पाटलाला म्हणले आजची आज ऑर्डर याची काढून द्यायची. मग ते ऑर्डर का नाही, मी इथं हाय वस्तीला म्हणून ऑर्डर मला आणून दाखवायची. मग ते भिक्षेट पाटील गेले नगरपालिकेत, ते काय काय केलं त्यांनी पत्र आणून दिलं. म्हणजे त्याने कोच म्हणून घेतलेलं लक्ष्मण वडार. म्हणजे बाळासाहेबांनी हे केलं. सुरेश साळुंखेला बाळासाहेबांनी सांगितलं लक्ष्मणला कपडे किती मीटर लागतात विचारा. मग ते विचारलं. सुरेश साळुंखेला म्हणले जा 4-5 ड्रेस त्यासनी घेऊन ये जा. बनेन 4-5, चड्डीसनी कापड 4-5 आणि शर्टला आणि विचारला 4-5 ड्रेस आण जा. हे पैसे घे म्हणले. याला म्हणले पैसे द्या त्यांच्याकडे. आणि ती माणसं लावून दिलीत. आणि ते टेलरला इथं बिनखांबीला टेलर एक होता, त्या टेलरला नेला आणि कपडे पैलवानला म्हणले द्या. एवढी परिस्थिती साहेब लक्ष्मण एक नंबर खेळणारा पैलवान. तर परिस्थितीमुळे साहेब मागं पडली तो. काय करायचं, एवढा मोठा पैलवान असला पण बाळासाहेबांचं विचार वेगळं होतं. तुम्ही पण एकदा मुंबईला बाळासाहेबांसाठी गेलता ना, काय झालं? मी साहेब काय शिव्या दिल्या काहीतरी, काय काय झालं साहेब. मी 98ला सरपंच झालो शिवसेनेचा. पहिल्यांदा सरपंच झालो कोल्हापूर जिल्ह्यातला मी पहिला सरपंच. मग मला फिल्टर स्कीम पाहिजे होती. मग मला तेव्हा फिल्टर म्हणल्यावर म्हणलं कोल्हापूरवानी स्कीम असेल तेव्हा आम्हाला कळत नव्हतं पहिलवान आम्ही. फिल्टर म्हणल्यावर मी विचारलं जरा पीएसनी, रामदास पीएसनी विचारलं काय GR आहे म्हणलं. रामदास कदमाचं आणि माझं रामदास कदम माझा संबंध चांगला होता. बरं. आम्हाला पहिलवान म्हणलं की आम्हाला लय मानायचं रामदास कदम. आणि तेव्हा वजन माझं 100 किलो होतं. आम्हाला मानायचं रामदास कदम लय. तेव्हा रामदास कदम झोपल तिथं आम्हाला झोपा म्हणायचे पहिलवान. तुमच्यामुळं आम्ही मंत्री आहोत म्हणायचं, असं रामदास कदम म्हणायचे. तुमच्या शिवसेनेकामुळे आम्ही मंत्री आहोत, मी झोपतो इथं तुम्ही खोटावर झोपा म्हणायचं. आणि जाताना घरी जायचं ते मुंबईत त्याने सांगायचं पहिलवानला काय लागतंय ते द्यायचं. दूध पाहिजे दूध, लस्सी पाहिजे लस्सी, काय पाठवलं ते पहिलवानला द्या खायला असं म्हणायचं. मग मी त्यांच्या पीएसने विचारलं काय GR आहे म्हणलं पाणी स्कीमचा. म्हणलं साधी एक आमच्या म्हणलं जुन्या काळातली म्हणलं स्कीम आहे, पाणी सगळं घाण येतं. ते PA काय म्हणले रामदास कदमांचे सरपंच म्हणले तुम्ही हे घ्या की फिल्टर स्कीम घ्या की, फिल्टर स्कीम घ्या. मग विश्वनाथ कुंभार म्हणून का नाही आमच्या गडिंग्लजचे विश्वनाथ कुंभार मुंबईला राहिला होते. मग त्यांची माझी ओळख तिथं झाली. ते शिवसेनेचे विभाग प्रमुख होते मुंबईत. त्यांची माझी ओळख झाली. मी म्हणलं साहेब मी कोल्हापूरचा आहे म्हणलं. तर म्हणले तुम्हाला बघितले कोल्हापूरचं ओळखतात की म्हणलं. तर साहेब म्हणलं मला पाणी स्कीम फिल्टर स्कीम. मग म्हणले काय अडचण आहे आपण घेऊया करून घेऊया. मग त्याने मला रामदास कदमाचं पत्र घेऊन दिलं विश्वनाथ कुंभारने. तुम्हाला सांगतो मग रवींद्र मानेचं राज्यमंत्री रवींद्र मानेचं घेतलं पत्र आणि विश्वनाथ कुंभार गावी गेले. हो मग मी ट्रक मधनं जायचा गावातल्या मारुतीच्या ट्रक मधनं साखर भरली की मी जायचा तिथे डिलाय रोडला राहायचा. आणि मग सकाळभरी मंत्रालयात जायचा नाही तर बाळासाहेबांच्याकडे जायचं. मग अण्णा डांगे मला काय म्हणायचे पैलवान तू भाजपमध्ये प्रवेश कर. तर मी म्हटलं साहेब
मला 2-3 वेळा तसंच म्हटलं भाजपमध्ये प्रवेश कर तर मी काम करणार नाही, तुझं काम करणार नाही. बर. आणि एवढं 3 कोटी रुपये कुठले द्यायचं म्हणले, असं मला म्हटले. मग म्हटलं साहेब मी भाजप म्हटलं आमच्या साहेब कोल्हापुरात नाही आणि मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे म्हटलं साहेब. तर नाही म्हटले तू माझ्यात प्रवेश कर. 6 महिने साहेब मी ट्रक बनत आहे तो त्याला भेटलं की नाही. आणि अण्णाडांगे जरा रागीट माणूस होतो, शिवा द्यायचे. मग काय केलं ग्रामसेवकला म्हटलं आता काय आता होतंय का नाही काय जरा साहेब अवघड झाले म्हटलं. आम्ही गेलो मुंबईला गेल्या तुकाराम बाचंगर आपल्या गावाले होते त्यासनी घेतलं नाही आम्ही बाळासाहेबांनी भेटायला गेलो. मला म्हटले पहिला काय आलाय तर साहेब म्हटलं देश स्वतंत्र झाल्यानंतर पाणी स्कीम पहिल्यांदा आमच्या गावात झाली आणि आता गळती त्याला भरपूर झाल्या म्हटलं. आणि गावात माझ्या 5-6 हजार लोकसंख्या आहे म्हटलं आणि पाणी सगळं घाण मिळते आणि मला फिल्टर स्कीम पाहिजे साहेब म्हटलं. आणि शासनाने जाहीरनामा काढलाय म्हटलं टँकर मुक्त महाराष्ट्र करणार. बरोबर आहे म्हणले. आणि साहेब मला म्हटलं मग तुला काय अडचण आहे म्हणले. तर मी म्हटलं साहेब पालकमंत्र्याचं मला पत्र मिळालंय खासबा म्हणून, रवींद्र मानेचं मिळालंय, अण्णा डांगेचं पत्र कॅबिनेट मंत्री अण्णा डांगे. अण्णा डांगे जेवढे गेले अण्णा डांगे मला काय म्हणतात तू भाजपमध्ये प्रवेश कर. ते बुसुटेच असा म्हणतोय. मला म्हणले वय वय म्हणलं. आम्ही त्याला सांगतो म्हणले. पहिलवान म्हणले भाजप हे मी आणले महाराष्ट्रात भाजप मी आणलंय. आणि जर भाजपचा मंत्री अण्णा डांगे जर असा म्हणत असेल माझ्या भाजपमध्ये प्रवेश कर तर या अण्णाला उद्या राजीनामा द्यायला होतो म्हणले साहेब. नाही तर मुंबई उद्या बंद पाडणार नाही म्हणले. आज जर तुझे नाही स्कीम मंजूर केली की नाही उद्या मुंबई बंद पाडून टाकतो म्हणजे. असं म्हटल्यावर कोणी आमचं अंग ढळलंच. आता आणि अण्णा डांगे काय म्हणते कोणाला पियाला म्हणले याला फोन म्हणले अण्णा डांग्याला फोन लाव. मग पी साहेब साहेबांची पी म्हणले साहेब बोलणार. मग तिकडून ते म्हणलं साहेब नमस्कार. अण्णा म्हणले धनगरा तू सुधारायचाच खावा म्हणले. कोण बाळासाहेब म्हणले तू सुधारायचाच खावा. महाराष्ट्रात युती शासन आहे जय महाराष्ट्र बोलायचं म्हणले. मग तिकडनं अण्णा डांगे म्हणले साहेब जय महाराष्ट्र काय आदेश. तर कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे खासा सरपंच माझा आहे म्हणले. एकच सरपंच आहे तू त्याला म्हणतेस म्हणले पाणी स्कीम मंजूर करायला भाजपमध्ये प्रवेश कर. अन्य तुला म्हणले मंत्री कोणी केला रे मी केलाय म्हणले. उद्या म्हणले तुला पुण्यातनं खाली उतरू देणार नाही म्हणले. तिची स्कीम मंजूर कर म्हणले. तुझ्या खिशाने पैसे लागतात म्हणले 3 कोटी रुपये मी सांगतोय म्हणून द्यायचं म्हणले. मग ते म्हणले तर मी कुठं नाही म्हणतोय लावून द्या की म्हणले. झालं मग मला साहेब म्हणले जावा पहिला आणि घ्या जावा आता देतोय म्हणले अण्णा. मग आम्ही साहेबांच्या मातृश्रीवरनं बाहेर गेलो आणि मला ग्रामसेवक काय म्हणले सरपंच साहेबांच्या ड्रायव्हरला पीएला घेऊन जाऊया. तर मी म्हटलं का हो अण्णा आणि शिवा दिल म्हणले आणि मंत्र्यांना इकडे कवा यायचं. मग आम्ही मागं पराटलं साहेब म्हणले पहिला का आला पराटला तर आमची जरा बुबडी वळली हो साहेबा पुढे बोलायचं कोणी. साहेब म्हणलं काय ते मला ओळखलं म्हणले कोल्हापूरच्या लाल मातीत खेळलेल्या तुम्ही पहिला म्हणले शाहू महाराजांनी म्हणले जिथं पाय टाकेल तारणी निर्माण केल्या आणि तुम्ही काय भेटताय म्हणले त्याला तो काय करतोय म्हणले शेड्डू महाराज कोल्हापूरचा म्हणले तिथं दाखवायचा शेड्डू म्हणले थांबायचं नाही म्हणले. तो काय करतोय तुम्ही पुढचं पुढं बघतो तुम्ही द्या तुम्ही दणका म्हणले. मग आम्हाला ते घडणार आहे. मग म्हणलं साहेब तेवढं तुमच्या पीएचडी लावून द्या आणि ते देणार नाही साहेब म्हणलं जरा रागीट आहे म्हणलं माणूस. पहिलवान बाळासाहेबाचा फोन आहे म्हणले. एका फोनला त्यांनी लावून दिलं साहेबांची गाडी घेतली आणि आम्ही मंत्रालयात आलो. 4थ्या मजल्यावर गेलो आम्ही. अण्णा डांगे होते. अण्णा डांगेने फाईल माझी सही करून ठेवली होती काय. मग आज 4थ्या महिन्यात जाताना साहेबांच्या पीएचडी म्हटलं तुम्ही पुढवा म्हणलं नाही माझ्यावर अण्णा डांगे खवाल ते म्हणले चल पहिला तुम्हीच पुढवा म्हणले. मी झालं पुढं मला म्हणले अण्णा डांगे म्हणले पहिलवान जय महाराष्ट्र तुमची फाईल सही करून ठेवली आहे साहेब म्हणलं त्यावेळेला केली असती 6 महिन्यापूर्वी माझं काम चालू झालं असतं म्हणलं. तसं नसते म्हणते पहिलवान त्याला वेळ यायला लागते. बरं साहेब काय म्हणलेत मला तुम्ही कुठं होता साहेबांनी मला फोन केला तुम्ही कुठं होता. मी म्हणलं आम्ही रस्त्यावर होतो. म्हणजे त्यासनी काय म्हणाय साहेब काय बोललेत हिने ऐकलंय काय आम्ही बी चालू आम्ही म्हटलं साहेब पहिलवानचा मेंदू साहेब तीक्ष्ण असतोय जिथं चालवाय तिथं पहिलवानचा मेंदू भारी चालतो. आम्ही म्हटलं रस्त्यावर होतो आम्हाला काय काय सांगा देतो म्हणले जावा म्हणलं. तर म्हणले साहेबांचं माझं लय घरचा संबंध मी आठवड्यात 4 वेळा साहेबांनी जेवाय असतं होय तिने सांगितलं म्हणलं. फाईल घेतली नाही आम्ही बाहेर पडलो आणि पीएला म्हणलं. आम्ही गेलो 6व्या मजला मनोहर जोशी गेल्यावर मला म्हणले मनोहर जोशी पहिला का आलाय तर ते पीएसने बघितलं म्हणले तुम्ही का आलाय तर सरपंचाने घेऊन साहेबांनी लावून दिलंय त्यांचं काय ते पाणी स्कीमचं काम आहे आणि तुमचं खासबा म्हणून पत्र द्या म्हणून साहेबांना सांगितले म्हणले. आणि त्याला 10% लोक वर्ग नाही का नाही ते कॅन्सल करा म्हणले खासबा म्हणून पत्र द्या. मग साहेबांच्या असेल तुम्ही पहिला गेला म्हणले. अहो साहेब म्हणलं कामच विना म्हणलं तुमच्याकडे तुम्ही भेटत नाही जा आणि तुमच्याकडे याचं आम्हाला सोडणार कोण म्हणलं आता पीएद म्हणून सोडतात म्हणलं. मग त्यांनी पत्र आम्हाला आम्ही खुर्ची बसलो 5 मिनिटात पत्र तयार करायला लावलं आणि खासबा म्हणून पत्र आम्हाला दिलं.
आणि स्कीम झाली. स्कीम झाली. म्हणजे बाळासाहेबांचं एवढं एवढं आहे. त्याचा शब्द फार मोठा हे साहेब ताकदच वेगळी ती. बाळासाहेबांची ताकदच वेगळी. त्यांचा फोटो तुमच्या बरोबर आहे ना. मग साहेब काय आलं, मी साहेबांनी नंतर पेढं घेऊन गेलो. आता एवढी मोठी स्कीम दिल्या म्हणलं, जाऊन पाया पडून येऊया म्हणलं. पहिल्यांदा म्हणले मराठी माणसानं पाया पडायला नाही म्हणले. मराठी माणसानं कुणाजवळच वाकायचं नाही, एकच वाकायचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पटवाजवळ असं म्हणले. असं म्हणले. पाया बिया पडायला नाही म्हणले. मी काय देव आहे काय म्हणले. मराठी माणूस आहे आपण ताट मानेन वागायचं. पाया पडायचं असलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाया पडायचं. एकदा सांगतोय म्हणले. असं म्हणलं माझं बेस ढळलं जरा काय. मग साहेब म्हणलं पेढं घेऊन आलोय. अरे कशाला पेढं घेऊन आलायच म्हणले. झाड केलं काम करायचं आपण म्हणले. पण म्हणले माझं वजन किती असेल. मी म्हणलं असेल 50, 55, 57 तर 56 किलो वजन आहे म्हणले. हे माझ्या जिबत कधी म्हणले 200 किलोचं वजन आहे म्हणले. ती जीभ तलवारवाणी आहे म्हणले. त्यावर सगळं मी म्हणले फिरवतोय, मग सगळा भारत देश फिरवतोय म्हणले. असं साहेब म्हणलं. बाळासाहेब होय म्हणजे तुम्ही भाग्यवान आहे की तुम्ही बाळासाहेबांचं सानिध्य तुम्हाला भेटलं. मग मी काय म्हणलं साहेब, साहेब मला म्हणलं तुमचा फोटो पाहिजे. तर मला म्हणले माझा फोटो तुला कशाला. तर साहेब म्हणलं मला पंचायतमध्ये फोटो तुमचा आणि माझा लावायचा आहे, मला तुमचा फोटो पाहिजे. तर मला म्हणले मी फोटो कोणाला देत नाही म्हणले काढू. मी उठणार नाही म्हणलं साहेब मला फोटो पाहिजे तुमचा. मग मला म्हणले तो फोटोवाला आणलायस पहिला काय ऐकणार नाही म्हणले. फोटोवाला नाही. मी म्हटलं साहेब मला इथलं मुंबईतलं काय माहित नाही. मग त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरला लावून दिला आणि त्या फोटोवाला आणला. फोटो बिटो काढला. मला म्हणले पहिलवान तुझी मुदत संपली की पंचायत म्हणणं फोटो घराला घेऊन जाणे. तर मी म्हटलं साहेब का हो, उद्या तिथं त्या जागेला तो काय कायमचा नाहीस म्हणते, 5 वर्षासाठी आहेस. उद्या तिथं काँग्रेसचा आला, फोटो काढणार खिडकीतनं बाहेर टाकणार आणि एखादा म्हणजे शेतकरी सरपंच झाला की पिचकारी पान खाऊन टोकणार म्हणले. तेव्हा फोटो तुझ्या घरात नेऊन ठेवायचा बघ, मी सांगतो तर फोटो काढून देणार. तुझं काढला का. मी काढला की फोटो काढून मी घराला घेऊन सरपंच झाल्या मी घराला घेऊन आलो. कुस्ती या क्षेत्रामध्ये आता जी नुरा कुस्ती हा प्रकार चालू आहे याच्याबद्दल तुमचं मत काय हो. साहेब नुरा कुस्ती केली की नाही, पूर्वी असलं काहीच नव्हतं. आनंदराय, तुम्हाला आनंदराय हिंद केसरी पहिलवान माहिती आहे. ती जी सतपालची कुस्ती मुंबईला दिल्लीला सुटली ती वाटत. आणि ती कुस्ती साहेब ठरली पुन्हा संघ दादचोल्या संघ. सतपालला आनंदरायला 70,000 रुपये आणि दादचोल्याला 15,000 रुपये. तुम्ही म्हणणार हे कसं काय. दादचोल्याला कुस्तीला पैसे ठरवायला आलेत, ठेकेदार आला तेव्हा आम्ही साहेब दादचोल्याच्या खोलीत होतो. दादचोल्यांचं वडील काय करायचं, 10,000 देऊन देत. दादू धरच म्हणायचं. कारण का 10,000 मिळाले पुढचं 2 महिने ढकल जातो त्याचं खादीचं. मग दादू मग काय म्हणले मी करतो कुस्ती म्हणले. मला म्हणले 50,000 रुपये द्या. त्याला 70 दिलेत ना, मला 50 द्या. दादू माझं म्हातार त्यात काय म्हणाला मध्येच म्हणला 20,000 रुपये द्या म्हणला. त्याला काय कुस्ती मोडू नये, कुस्ती ठरावी आणि दादूचोले मारतो हे त्या बाबाला त्याच्या माहितीच होतं. आणि पुढचं 2 महिने कसं ढकलायचं असं दादचोल्याचं हे होतं. आणि 15,000ला साहेब कुस्ती केली दादचोले पहिल्यांदा. 15,000 रुपये घेतलं 17,000 मिळालं आणि त्याला 70,000. आणि मग दादचोल्या वडील काय करायचं, पैसे नसल्यामुळे गणे त्याला 10,000ला खेळ, 15,000ला खेळ, 20,000 तर त्या ठेकेदाराला परत पाठवू द्यायचं नाही. द्या बघू संस्कार असं दादचोल्याचा म्हातारा म्हणायचं. आणि संस्कार घेतला का नाही बदामाची पोती तू बीप सगळं म्हातारा बाजार भरायचं सगळा दादचोल्या. असं होतं अशी मग आता जे नुरा कुस्ती प्रकार चालू आहे साहेब ते तुम्हाला पुढचं सांगायला राहिलं. त्यावेळेला काय झालं, सतपालला आनंदरावर दादचोले कुस्ती ठरली तेव्हा सतपाल आला कोल्हापूरला आणि कुस्ती बघायला सतपाल आला. आणि दादू मला आला आणि दादू माझ्या पाया पडला. म्हणला वस्ताद तुम्ही माझी नाही तिची ड्रॉ कुस्ती झाली कुणाची आनंदरायची, तुम्ही कुस्ती करू नका म्हणला. ते तुम्हाला ते ऐकणार नाही म्हणला. माझ्या संग काटा कुस्ती गेली, तुम्हाला ते ऐकणार नाही, कुस्ती तुम्ही कॅन्सल करा नाही तर तुमच्या पायाला लागले म्हणून तुम्ही सांगा. तर दादचोले म्हणले सतपाल मी कुस्ती करतेच कवा नुरा कुस्ती करायला नाही आणि मी कुस्ती ठरलेली ठेकेदारला कवा बुडवाय नाही, तर मी खेळणार म्हणले काय व्हायचं ते होईल. तर सतपाल काय म्हणाले मामा कुस्ती खेळूनच होतं मी, तुमचं एवढा भारत देशात नाव तुमचं आहे मोठं आणि तुम्हाला ते मारल नाही खेळणं. कुठला सतपाल तो आनंदराय घेऊन बसलाय म्हणले, तू कुस्ती बघा ये. आता म्हणले मी 10,000 खाऊन सपवल्यात, 5,000 रुपये ठेकेदार जवळ आहेत, त्याला 10,000 कुठले देऊ मी. तर सतपाल काय म्हणले मी देतो तुम्हाला मामा 10,000 कुस्ती कॅन्सल करा. मी कुस्ती कॅन्सल केली तर ठेकेदारचं काय होणार म्हणले, उद्या दादचोले भ्याला होणार म्हणले, मी खेळणार म्हणले. दादचोले पहिलवान तुम्हाला कुस्तीला आम्ही बघायला गेलो, आम्ही मॅटरतनं गेलेलो. दादचोले, आंधळे पहिलवान, बाळू पाटील ही सगळी दादूमा ही गेलीत. पुढं गेल्यावर आम्ही मॅटरतनं गेलेलो कुस्ती बघायला बसलो आणि 5:30ला तुम्हाला म्हणतो दादचोले पहिलवान काय करायचं साहेब, कुस्तीत दादचोले जी असली बेळगावला तर आपली पोरं पूर्ण आत फुकट घालवायचं, बाहेर थांबणार गेटवर, तेवढी आपली आहे तेवढी सगळी घेऊन येणार आत, मगच आत येणार, नाही तर आत येणार नाही. सगळी आपली घेऊन पोरं सगळी आत येणार तालमीतली, मगच आत येणार, नाही तर बाहेरच उभारणार. एवढं चांगलं होय दादचोले.
कारण पोरांनी पैसे कुठं घालायचे तिकिटाला. सगळ्यांनी आत घेऊन येणार, ते 100 असू द्या 200 असू द्या 200 असू द्या, की माझी सोडायची नाही तर मी कपडे काढत नाही बघा म्हणायचं. आणि सगळ्यांनी आत घेऊन आलं आणि मग हिंची कुस्ती पुकारली 5:30ला. आनंदराय मैदानात आलं साहेब, अंगाला तेल हळद लावलेली, उंची सतपालपेक्षा एवढी उंच होती आनंदरायची. आता मला तो मातीत पाय मारला आनंदरायने, ही मांडीला अशी मधनं भेग पडली कोणाच्या आनंदरायच्या. एवढा तब्येत चांगली. आम्ही असं दादोमाकडे बघायचं आणि आंध्राकडे बघायचं. मग मागं का नाही आंध्रगड पहिलवान, सतपाल, बाबू बिरे, बाळू पाटील ही चंबानाही बसलेली होती. आम्ही असं ढोंगणावर बसलेलो आणि दादोमा इथनं तिथं गेलं आणि आंध्रगड पहिलवान म्हणले, सतपाल तू सांग त्यालाच खरं म्हणले, दादूला पडणार नाही म्हणले. अहो त्याच्या बरगाड्या साहेब का नाही अशा बरगाड्या पेळ्यावानी जिथल्या दंड नट इंजिनचं कसं असते दंड त्याचं होतं आनंदरायचं. आणि तुम्हाला तो कुस्ती लागली, पहिल्या मिनिटाला दादोमा सहज झोकायला, त्याला दादोमाला गावला त्याचा उजवा हात, दंड गावला. दाद चोल्यात हे होतं की नाही साहेब एवढं मोठं एक हात त्याचा, केळ ही केळासारखी बोट साहेब, केळासारखी बोट, आणि ताकद बी रेड्याही ताकद साहेब. आणि तुम्हाला तो दंड हे धरला दाद चोल्या पहिलवानं, टाकला मानव हात आणि जे लावली ढाकणी, 1.5 मिनिटात आनंदराय 4 मुंड्याची 6 फूट आनंदरायवर उडा. मग ते नुरा कुस्ती काय प्रकार? मग नुरा कुस्ती दाचवलं करायलाच नाही म्हणलं मी करणार, माझ्या आयुष्यात मी करणार नाही साहेब. कसं होतंय आता मी तुमच्या संग नुरा कुस्ती, तुमच्या गावाला मी आलो, तुमच्या संग मी पडलो नुरा कुस्ती करून, तुमचं दिल पुन्हा वाढत नाही दुसऱ्या पहिलवानावर खेळायला, कारण तुम्ही असंच पडलेलं असते, ठरवून पडलेलं असते. नुरा कुस्ती साहेब कधीच करायची नाही, पुढचा पहिलवानची त्यात प्रगतीच होत नाही. आता व्यसनाधीन तर वाढले याच्याबद्दल तुमचं मत काय? साहेब व्यसनाधीन वाढले कारण हे पहिलवानांनी चालत नाही साहेब. पहिलवानांनी आहार ह्यो ओरिजिनल आहार खाला पाहिजे. बदाम असून द्यात, तूप असून देत, थंडाई असून दे, रेबडी असून देत, बकऱ्यांच्या पायाची आखणी असून देत, हे ओरिजिनल सगळं खायचं. केळं, सफरचंद, चिक्कू, डाळिंबी सगळं खायचं. की साहेब पावडर बिवडर खात्यात का नाही, त्यानंतर बाद येतो. सोलापूरचे पोरं साहेब बघितलेच नव्हतं. साहेब आवडतं माझं पहिलवान ते दोघं, होय एक नंबर कुस्ती साहेब करतो. आणि मग कशामुळं? या तुमची ती पावडर आणि इंजेक्शनामुळे बाद झाली साहेब होती. तुम्ही स्वतः बघितलं? स्वतः बघितलं. त्या आता मध्ये गेल्या वर्षी ते मैदान आलता, शाहू महाराजांचं संभाजी महाराजांचा वाढदिवस मैदान झालं बघा, त्या मैदानाला ते नितीन खडू आलता, त्याला बघितलं साहेब माझ्या डोळ्याने पाणी आलं. असा झालाय बा, एवढा चांगला पडला. हे नागावाने साहेब असं डुलत होते, एवढं कुस्ती भर ढाक लावायचं फिरवून, लय भारी. असं म्हणजे व्यसनामुळे गेला, इंजेक्शनामुळे. आणि मुलांनी ओरिजिनल साहेब व्यायाम करायचा हो. आता एवढं दाचवले म्हणा, हौदा उकरायची, युवराज पाटील म्हणा, हरिचंद्र बिराजदार म्हणा, तिने व्यायाम केला म्हणून साहेब मोठं पहिलवान झालो. हे तिने खाल्लं बी तसं. बरोबर. आता तुम्ही जाता नवीन पिढीला काय संदेश देशील साहेब? मुलांनी आताच्या सिकंदर शेख असून देत, हिने 1500-2000 जोर मारलंच पाहिजे. कष्ट केलं पाहिजे. कष्ट केलं तर साहेब फळ मिळतंय, नाही केलं तर कष्ट नाही केलं तर मिळणार का? नाही तर मला तालमीत आईवडिलांनी घातला आणि आपण खाऊन झोपून बसणार, खाणार फुकट वडला, आईवडला उन्हात राबणार आणि मग तिची वाढ होईतच राहील साहेब पुन्हा. त्यामुळे नवीन पिढीला हा संदेश आहे की तिने प्रामाणिकपणे कष्ट केलं पाहिजे साहेब. आणि कसं असतं तुम्हाला सांगू, थोडक्यात सांगतो. मला पहिलवान ह्यो कुस्ती करतोय तेव्हा जग त्याला डोक्या घेऊन नसतंय. कुस्ती करतोय तवरच याला जग डोक्या घेऊन नसतंय. आता दाद सोल्यानं कुस्ती मारली, नाही तर चंबानानं मारली, नाही बिराजदार पहिलवान मारली, नाही युवराजनं मारली, हत्तीने मिरवणूक काढतात. सगळं कोल्हापूर त्यांच्या मिरवणुकीत असते विजय असो म्हणून करायला. आणि तेच साहेब कुस्ती त्यानं सोडली नाही, गावाला आई वडिलांनी लग्न केलं, मग भाऊ असतात 2-3 जण, मग याला काम जमत नसतंय. हे सकाळी उठणार 4-2:30-3 वाजता उठणार, रनिंग करणार, कुस्ती मेहनत करणार, सकाळी 7:30ला मंडई जाणार, 8 वाजता मंडई घेऊन तालमीत येणार, जेवण करणार आणि 10ला झोपणार, पुन्हा उठणार साहेब 3ला उठणार, बाहेरनं बाथरूम ऊन खाली झाल्यावर येणार, व्यायाम करणार, कुस्ती मेहनत करणार आणि 6:30-7ला बाहेर येणार. तर ऊन नसतंय. आणि साहेब गावाकडे गेलं की मग कसं होतंय, त्याला तुपाटलं खायला मिळत नाही. जेव्हा कुस्ती करतोय तेव्हा भाऊ बी पुढे नाचाय असतात मिरवणुकीत. बरोबर की. तेव्हा आता तुम्ही मला सांगा, एवढं मोठं शरीर आहे, तुमच्या अप्पालाल शेख यांच्यावर कुस्ती झाली का? साहेब माझे कसं झालं, 92ला महापूर केसरी भरले त्या कोल्हापूर महापूर केसरीला. मग तेव्हा मी माझं लग्न झालेलं होतं, मला 3 मुलं झाली. 84ला माझं लग्न झालं आणि 3 मुलं मला झालीत. आणि त्यावेळेला माझं 100 किलो वजन होतं माझं. त्यावेळेला काय यशवंत मोरे, विश्वास पाटील आणि बाजीराव चौले ही म्हणली तर आपण स्पर्धेला उतरायचं. आता आम्हाला तरी मुलं झालेली, कोण उतरत नाही त्यांना म्हणले 1000 रुपये द्यायचं, कोण उतरत नाही त्यांना 1000 रुपये. मी साहेब 800 रुपयाला फोटोग्राफीला शिकवलं गाडी आणि महिन्याचा ह्याने 1000 रुपये देऊ कुठं. मग उतारलो मी.
उतारा पहिले मला पहिल्या कुस्तीला मला पॉईंट मिळाला. दुसरी काळांतराला परशुराम पटलावर झाली, त्याला मारले मी. तिसरी साहेब सयाजी पाटील गंगापूरचा, त्याला मारले मी. चौथी कुस्ती अप्पालावर माझी आली. मग अप्पालावर एवढ्या साहेब मोठ्या पैलवानाबरोबर आपल्याला खेळायला मिळतंय. माझं भाग्यच हो. राष्ट्रकुलला 40 देशात त्यानं सुवर्ण पदक घेतलं अप्पालांना, महाड केसरी. याच्यावर साहेब खेळायचं म्हटलं माझं भाग्य साहेब. आणि काय पाहिजे, माझ्या आयुष्यातलं सगळं सार्थक साहेब झालं. त्यामुळे कुस्ती झाले अंगाला त्याच्या अंग लागलं एवढ्या मोठ्या पैलवानाबरोबर. आणि तिने मग त्या कुस्तीत काय झालं, मला साहेब त्यानं मारलं लगेच. त्याचं 130 किलो वजन अप्पालाचं. माझं वडील आणि एक मुलगा आणि एक मुलगी अशी मैदानात काढला होती. आणि मला पाडल्यावर की नाही मारल्यावर मुलगा आणि मुलगी मैदानात पळत आली. आणि माझ्या हाताला मला अप्पाला म्हणते पहिला मुलं कुणाची असं असतं म्हणते. मी म्हणलं माझी. त्याने डोक्यावर हात लावला. मला म्हणले पहिलवान तुमची पोरं ये तर म्हणले. आणि तुम्ही अजून खेळताय, बेस खेळताय की म्हणले. आता कशा खेळताय तुम्ही, आता पहिलवान मुलं झाले तर कुस्ती बंद करा म्हणले. आता मला म्हणले. मग तेव्हा मी कुस्ती साहेब आणि 2 वर्ष खेळलो. आणि मग मी बंद केली. नंतर साहेब चंबाना आधी त्यांच्या भावाने तालमीत चंबानाला मोती बघायला घातलं होतं. आणि चंबाना मग कुस्ती जमाना म्हणून गावाड गेले. गावाड जाऊन राहिलं. त्यांचं वडिलांनी लग्न बिग्न केलं. आणि त्यांची मालकी चंबानाला पहिली मुलगी झाली. त्यांची मालकीन काय म्हणले, चंबानाचा मित्र होतो तुमचा, तर मी कसा मित्र आहे ते म्हणले. तर तिनं आपल्या वडिलाकडे पैसे मागून आणले तिच्या मालकीने चंबानाच्या. आणि चंबानाला काय बिंगलाय जायचं नव्हतं एवढा मोठा पहिला. मग चंबानाला मालकीन काय म्हणले, तुम्ही कोल्हापूरला जाऊन तुम्ही राहा पुन्हा. चंबाना म्हणले अगं आता म्हणले पोरं जातात आता जाऊन खेळतात कुस्ती करतात, सगळं डोक्यावर पडलेस की असं चंबाना म्हणले. नाही म्हणले तुम्ही जाऊन, माझी इच्छा आहे म्हणजे तुम्ही कोल्हापूर जाऊन राहा तालमीत. आणि पैसे कुठला आणायचे. मग त्या 4 जणांनी दोस्तांनी पैसे यायला दिलेत, सासऱ्यांनी पैसे दिलेत. चंबाना येऊन राहिले तालमीत पावसाभर राहिल्यावर महाड केसरी झालं. दुसऱ्या वर्षी डबल महाड केसरी झालं. मग चंबानाला 2 मुलांनी 1 मुलगी, 3 जण मुलं झालीत. आणि डबल महाड केसरी चंबाना झालं. तिथनं चंबाना मग पुन्हा गावाडाने गेलं. गावाडा गेल्या बायको म्हणले बेंगलोरला हिंदी केसरी स्पर्धा भरल्या. त्या त्यांची मालकीन म्हणली जाऊन तालमीत राहायचं आणि हिंदी केसरीला उतरायचं. वर म्हणले त्यांची मालकीन. आणि चंबाना इथे येऊन राहिल्यावर आंधळे पहिला काय म्हणले, अरे चंबा आता नाही कशाला आलाय, पोरं झाल्यात मोठीने आता कशाला आलाय. तर मला वस्ताद म्हणले मला हिंदी केसरीला उतरायचं आहे, बेंगलोरला स्पर्धा येतात 6 महिन्यात, मला उतरायचं आहे. तू काय चंबा ऐकत नाही म्हणले. आता कशाला खेळतोय, आता वय झालं आता पोरं. नाही म्हणले मी खेळणार वस्ताद. मग खेळ म्हणले. आणि चंबाना मग उतरले तर ह्याला हिंदी केसरीला बेंगलोरला. चंबाना सगळ्याची मारीत चंबाना फायनल आलं राव. तसं त्याचा गेमच होता साहेब, लाकूडच हो गेम होता. आणि शेवटला कुस्ती दिल्लीच्या पहिल्यांदा कोणावर आली, तिचं नाव माझ्या लक्षात नाही. आणि चंबाना मैदान फुकरत नाही काय, हिंदी केसरी चंबा मोठा मैदानानं फिरावं, महाड केसरी बाळू पाटील मैदानानं फिरावं असे म्हणणे. त्यावेळा पुकारलं की डबल महाड केसरी चंबा मोठा मैदानात फिरून जावं. मग चंबानाच्या हाताला 2 मुलं होती हातात आणि चंबानाने येडा काढून मैदानात फिरलं. तिथं कारण बेंगलोरचे ते मुख्यमंत्री कोण तिथं तेव्हा कुस्ती ज्यावेळेला हजर होते. आणि त्यावेळेला त्यांनी पुकारलं चंबा मुतळ्यांची परिस्थिती अशी आहे, अर्धा एकर शेती आहे आणि 2 मुलं झाली. पैशासाठी चंबा मुतळा परिस्थिती पैलवानची अशी खराब झाल्यामुळे पैलवान पुन्हा आणि हिंदी केसरीला उतरल्यात. 2-3 मुलं झाल्यानंतर महाड केसरी डबल महाड केसरी चंबाना झाल्यात. आणि ते पैशासाठी आता आणि पुन्हा उतरल्यात. मग त्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं चंबा जर हिंदी केसरी झाला तर चंबाला 20 एकर रान, 20 एकर काय 40 एकर त्यांच्या गावाला रान देतो म्हणून. 40 एकर होय. आणि चंबाना साहेब त्या पैलवानाचं नाव मला लक्षात नाही, चंबानानं त्याला मारलं, 4 मुंड्याची दाखव मारलं. 40 एकर रान त्याला 40 एकर रान चंबानाला दिलं. आणि जे भाऊ त्याच्या मिरवणुकीत नाचाय होतं त्याला अगोदर काही दित नव्हते, ते भाऊ पुढे मिरवणुकीत नाचायला. मग चंबानानं त्या भावासने 5-5 एकर रान दिलं. आणि आपल्याकडे 20-25-30 एकर ठेवलं. एवढा इतिहास चंबाना. आज पैलवान पांडुरंग भाडेश्वर यांच्याजवळ आलो. हे शरीर बघा, हे शरीर असणारा पैलवान आहे. सरपंच राहिलेले आहेत, बाळासाहेब ठाकरे यांचं सानिध्य भेटलेलं आहे. हिंद केसरी गणपती आंधळकर यांच्या अंडरमध्ये राहिलेले आहेत. आणि युवराज पाटील आणि आपले दादू मामा यांच्या सानिध्यात राहून यांनी कुस्ती खेळलेले, कुस्ती शिकलेले आहेत. तर अशा महान मल्लाजवळ मी आलो, त्यांच्याकडून कुस्तीचा इतिहास जाणून घेतला. काही प्रखड गोष्टी यांनी मांडल्या, काही थोडंसं मनाला एखाद्या व्यक्तीचा त्रास होणाऱ्या गोष्टी सुद्धा मांडल्या. पण चांगल्या पद्धतीनं निस्वार्थीपणानं निर्मळपणे लोकांच्या पुढे विचार मांडण्याचं कार्य केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. आणि येणाऱ्या काळात पिढीनं फार चांगला संदेश इथून घ्यावा एवढंच मी सांगतो. डोळ्यातून थोडं पाणी पण येतंय आणि दुःख पण होतंय आणि आनंद पण होतोय की अशा महान लोकांच्या सानिध्यात राहायला भेटतंय. तर सर्व फार मोठी गोष्टी आज शिकायला भेटल्या. पांडू महाडेश्वर वस्तादांचा मी आभार मानतो. मी इथंच थांबतो. नमस्कार.